अशा पद्धतीच्या गोवरच्या साथीचे काही बालकं असतील ते इमिजिएट आपल्या रुग्णालयाला त्यांना अवेअर करा आणि त्या ठिकाणी त्याचे औषधोपचार, लसीकरण, ए व्हिटॅमिन देणं ताबडतोब सुरू करा। औषधाचाही स्टॉक याबद्दलची माहिती घेतली। गोवरच्या वरचे आपले डोस एक काय बालकं येतात त्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो। ह्याच्याशिवाय सुद्धा एक क्लास असा आहे की तो प्रायव्हेट ट्रीटमेंट घेतो, आपले फॅमिली डॉक्टर्स असतील वगैरे, तर त्यांनाही आम्ही एक मागच्या आठवड्यामध्ये सर्क्युलर काढलं आहे की अशा पद्धतीचे जे पेशंट असतील गोवरचे जे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतात त्याचासुद्धा डेटा आपल्याला शासकीय याच्यामध्ये येणं गरजेचं आहे। त्याचं कारण की ते स्प्रेडर रोखणं हा त्याचा मागचा उद्देश आहे। ते बालक त्या ठिकाणी नोंदला असेल तर त्या प्रायव्हेट डॉक्टरांनी सुद्धा ही माहिती आमच्या DHOना देणं गरजेचं आहे की जेणेकरून तो बालक राहतो कुठं, तो एरिया कुठला, त्या ठिकाणचं सर्वेक्षण करणं। जरी उपचार त्यांनी परस्परा जाऊन त्या ठिकाणी घेतले तरी आम्हाला तो एरिया आयडेंटिफाय होणं आणि त्या ठिकाणी मग आमचं सर्वेक्षण, काउन्सिलिंग आणि लसीकरण हे करता येईल, ह्याही सूचना आम्ही प्रशासनाला मागच्या वेळेस दिलेल्या आहेत। त्याच्यामुळं आता ज्या पद्धतीनं आपलं ह्याच्यावरती काम चाललेलं आहे की आपण 1-2 दिवसामध्ये बघितलं की शासन ह्याच्यावरती सिरियस नाही किंवा काय, अशा पद्धतीचं काय प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला आमचं बुलेटिन देतोय, आम्ही प्रेस नोट देतोय, डेली सर्वे किती करतोय, ह्याच्या टीम किती झाल्या, ह्याच्या मात्रा किती आम्ही देतोय, हे प्रत्येक गोष्ट माझं प्रशासन अपडेट करत आहे। सर हिंदी में सर यही अगर शॉर्ट में आप इन्फॉर्मेशन दे सकें पहिला मराठी में तो होने दो, बाद में हिंदी में करें। पण जानेवारीपर्यंत सुचवलेला आहे ह्याचा, जानेवारीपर्यंत पीक राहील आणि त्याच्यानंतर जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा हा डिटोरेट होत जाईल असं यातील तज्ज्ञांचं मत आहे। पण आम्ही तो पीक येण्याची वगैरे वाट बघत नाही की आम्ही डोसेस जे आहेत त्या डोसेस मॅक्झिममपर्यंत मुलांपर्यंत कसं शिक्षण करणं, डिपार्टमेंटला अपग्रेड करणं, ह्या गोष्टी कदाचित तात्कालीन आरोग्यमंत्र्यांनी जर थोडं येऊन पाहिलं तर त्यांना लक्षात येईल गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण काय काम केलं आणि गेल्या 3 महिन्यामध्ये डॉक्टर तानाजी सावंतनी काय काम केलं। परिस्थिती नाही बनवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता, लोकांमध्ये कसा जाता त्याची काळजी घ्या असं पण त्यांनी सांगितलं। कोरोनासारखी परिस्थिती होऊ नये म्हणून सरकारने काम केलं पाहिजे असं सरकार त्या पद्धतीनंच काम करतंय। ह्याच्यामध्ये माझं खातं असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण ह्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत। प्रत्येक गोष्ट प्रशासन आम्हाला अपडेट करतं आहे, त्या पद्धतीनं आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांना सूचना देतो। शाळा प्रामुख्याने मुलं शाळेत जातातच आहे, तर तिथे काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत का? कारण का तुम्ही जसं आयसोलेट करण्याची गरज लागते, असे काय हाय डेन्सिटी एरिया किंवा स्कूलमध्ये जे मुलं येतात तेही सूचना दिलेली आहे की गोवरची साथ चालू आहे, अशा पद्धतीचे एक साधारणतः 7x7चे फ्लेक्स त्या स्कूलच्या समोर लावा, त्या ठिकाणी आशा वर्कर पाठवा, त्या ठिकाणी आपला सर्वे कंटिन्यू करा। कारण बरीचशी मुलं सकाळी आपल्याला त्या ठिकाणी मिळतात आणि मग त्याला कुठं ताप असेल किंवा पोरडा असेल इमिजिएट त्या मुलाला आयसोलेट करून त्याचं चेकिंग करून घ्यावं, ह्याही सूचना मागच्या मीटिंगमध्येच मी दिलेल्या आहेत। शाळेने स्वतःची आरोग्य यंत्रणा जी असेल ती अधिक अद्ययावत करा अशा सूचना आहेत का सर्व त्या विभागातल्या आमचं जे खातं आहे तर आम्ही प्रायव्हेट ह्याच्या एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आता इमिजिएट हायर करा म्हणून सांगितले। सर्वे आम्ही करून देतो। इफ यू वॉन्ट टू कंट्रोल ऑल दीज थिंग्स इमिडिएटली ऑन वॉर फुटिंग, तर आपण प्रायव्हेट ह्याच्या जे काय आपली मॅनपॉवर आहे ते सुद्धा घेऊन ह्याच्यावरती लसीकरण करा, ह्या सूचना दिलेल्या। सर 5 पटीने करोनापेक्षा 5 पटीने गोवर स्प्रेड होतोय, कसं बघताय? कारण ते करोनापेक्षाही खूप फास्ट जे होतं नाही, तसं तुम्ही म्हणता पण कागदावर तरी तसं दिसत नाही, आमच्या सर्वेमधूनही तसं दिसत नाही। कारण याचं कसं आहे की साधारणतः एका विभागामध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळले आणि त्या 2 तपासणी केंद्रामधून प्रयोगशाळेतनं जर निष्पन्न झालं की ह्या ठिकाणी हे जे टेस्टिंग केलेलं ते बरोबर आहे, तर त्याला आपण उद्रेक म्हणतो, बरोबर आहे। जर 5 पटीदा जवळपास 15 ते 20 दिवस झालं ह्या ठिकाणचा हा उद्रेक चालू आहे, तर आतापर्यंत फक्त 68 ठिकाणी हे उद्रेक झालेले आहेत आणि टोटल पेशंटची संख्या ही 700 आहे। लक्षात कोरोनाच्या काळामध्ये एक स्प्रेडर हा 40-45 जणांना अफेक्ट करत होता, त्या पद्धतीची परिस्थिती ह्या ठिकाणी नाही। कोविड काळामध्ये ज्या भागामध्ये लसीकरण झालं नाही, कोविड काळामध्ये ज्या भागामध्ये लसीकरण झालं नाही त्याच ठिकाणी गोवरची साथ पोहोचते आहे, असा काही निष्कर्ष आहे का? कसं आहे, ह्या गोष्टीमध्ये निष्कर्ष काढण्यापेक्षा आम्ही जे मुलं आम्हाला
लसीपासून वंचित आहेत त्या काळामध्ये राहिलेले, यांना फास्ट ट्रॅकवरती घेऊन आम्ही लसीकरण उपक्रम राबवतो. सर, लसीकरणाकडे लोक पाठ फिरवत आहेत. मुंबईचं एक उदाहरण झालं की तिथे मुलांना डांबून ठेवलं होतं एक अंधश्रद्धा म्हणून. बोर झालेल्या मुलांना तिथून आरोग्यमान यंत्रणेने त्यांना सोडवलंय. असे लसीकरणाकडे पाठ फिरवली जाते. कसं बघतो याकडे, यासाठी काय करतो? त्या ठिकाणी आपले NGO असतील, आपले धर्मगुरू असतील, आपले त्या ठिकाणचे राजकीय नेते असतील, त्या ठिकाणचे समाजसेवक असतील, ह्यांच्या माध्यमातून त्या माता भगिनींचं, त्या कुटुंबाचं समुपदेशन करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं आणि लसीकरण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, ह्या पद्धतीचं काम चालू आहे. मुंबईमध्ये असे भाग आहेत ज्यांना लसीकरणासाठी पाठ फिरवली. नाही, आमचे प्रयत्न चालू आहे. तसं काही अजूनपर्यंत तरी तसे रिपोर्ट नाहीत. आणि हां, स्पीड कमी आहे, स्लो आहे, पण जसं जसं आमचा ही मोहीम राबते त्या ठिकाणी आम्हाला कुटुंबाचा प्रतिसाद मिळतोय. पुरेसं लसीकरण सध्या होत आहे का, आणि केंद्राकडून या संदर्भात काही मदत मागवली जाते का राज्यासाठी? नाही, आपण आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. ॲज ऑन टुडे आपल्याला अशा पद्धतीच्या कुठल्याही सहकार्याची गरज नाही, कारण आपण सक्षम आहोत. आतासुद्धा लसीकरणही चांगल्या प्रचंड प्रमाणात आपला सगळा स्टॉक घेतलेला आहे. आपल्याकडे लसीकरणही आहे, ए व्हिटॅमिनही आहे आणि यंत्रणाही मोठ्या प्रमाणात आपली कार्यरत आहे. नवंबर की शुरुआत स्पॉन्टेनियस ट्रान्सफर झाली, याच्या मागे कुठे राजकीय गोष्टीची हालचाल झाली असं म्हटलं जातं. अधिकारी रुटीन ट्रान्सफर नव्हती. नाही, आता त्याच्याबद्दल आता काल तरी आम्ही माझ्या अंदाजानं 5:30-6ला आमची मिटिंग झाली काल या ठिकाणी. हेच आढाव्याची बैठक आमची चालू होती. त्याच्यामुळं राजकीय अराजकीय ते माझ्याविषयी मला तरी काय माहीत असायचं कारण नाही, कारण कालपर्यंत आम्ही मिटिंग कंडक्ट करत होतो. मी आपल्याच माध्यमातून काल संध्याकाळी TV वरती बघितलं. 4 आठवडे झाले सगळ्याला, म्हणजे गोवरच्या संपूर्ण प्रकरणाला. इंटर डिस्ट्रिक्ट जो स्प्रेड रिस्ट्रिक्ट करायचा होता, म्हणजे जिल्ह्यांतर्गत जो पसरायचा होता, मुंबईच्या बाहेर आणखी काही ठिकाणी 1-2 रुग्ण सापडले, त्याच्यावर जे रिगरस ऍक्शन केलं अपेक्षित होतं ते अजून झालेलं नाही. चालू आहे. प्लॅन ऑफ ऍक्शन काय सगळ्याचं? नाही, ॲक्शन घेणं चालू आहे आणि ह्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी ज्या टीम्स तयार करायच्या आहेत त्या केलेल्याच आहे. आणि तेच तुम्हाला सांगितलं, जवळपास 850 टीम तयार केलेल्या आहेत. आणि तो सर, टास्क फोर्स ने आपको एक रिपोर्ट दी है. इस रिपोर्ट में क्या है और किस तरह अभी फिलहाल राज्य सरकार खसरा ये बीमारी को लेकर काम कर रही है? टास्क रिपोर्टनं जे का आपल्याला रिपोर्ट दिलेला आहे, नहीं टास्क फोर्स ने जो रिपोर्ट दिया है वही है कि हाउ टू से कंट्रोल द थिंग्स, उनमें टीम कैसा फॉर्म करने का, हाउ टू से गो टू होम सर्वे, काउंसलिंग, NGOs, धर्मगुरुज, ये सबको साथ लेके उस फैमिली को काउंसलिंग करके लसीकरण होना चाहिए. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टेंट. सर, अगर हम मुंबई की बात करें, नवंबर की शुरुआत से ये जो खसरे के केसेस में सामने आए हैं और इससे अभी महीना खत्म होने आया, अब तक 15 या 14 बच्चों की जो आप आंकड़ा कह रहे हैं उसमें उनकी मौत हो चुकी है. तो आपको लगता नहीं सर क्वारंटाइन सेंटर्स की जरूरत है, क्योंकि 4000 के करीब संदिग्ध मरीज जो है सस्पेक्टेड. We have already developed quarantine centers. We have already suggested to the hospitals they should create such type of beds. रेगुलर हॉस्पिटलिटी उनका जो ट्रीटमेंट चल रहा है वो बात अलग, लेकिन ऐसा कोई सीरियस पेशेंट हो उनके लिए भी ऐसा क्वारंटाइन बेड्स और हॉस्पिटल की तजवीज़ हमने करके रखी है. लेकिन सर, जिस तेजी से कोरोना के शुरुआत में राज्य सरकार जो थी सतर्क हुई थी और कहीं ना कहीं जो क्वारंटाइन सेंटर्स बनाए गए थे, NICU जो है अधिकतर उसमें बच्चों के लिए बनाए जाते हैं, तो संदिग्ध मरीज आप जैसे कि कह रहे हैं आउटब्रेक को रोकना है और मामलों को रोकना है बढ़ने के लिए, तो क्वारंटाइन सेंटर्स जरूरी है या फिर ऐसे कोई अलग से जो कंपेयर टू ऑल दीज थिंग्स लसीकरण जरूरी है पहला. उसी टाइम जैसा कोरोना आया था उसी टाइम 2021 में हमारे पास कोई वैक्सीनेशन नहीं थी. यहाँ ऐसा कोई बात नहीं है, यहाँ हमारे पास वैक्सीनेशन है. डोज 1, डोज 2, ए विटामिन, एवरीथिंग इज देयर. सो उसकी कोई इतना सीरियस होने की बात नहीं, हमारे पास सब कुछ है. सो इसमें फर्स्ट टारगेट क्या होना चाहिए, लसीकरण और काउंसलिंग. वी आर डूइंग दिस ऑन फास्ट ट्रैक. टीकाकरण अभी जो हुआ है सर, ये टीकाकरण जो हुआ है वो 50% से ज्यादा हुआ है. आता सुरक्षित हाँ, एक मिनट प्लीज. सर, 50% से ज्यादा टीकाकरण क्या बच्चों को हो पाया है अभी तक? नहीं, एज कम्पेयर टू सर्वे जैसा हमने आइडेंटिफिकेशन किया है घर टू घर, तो उनमें से
50% के ऊपर हम जा रहे हैं। अभी तक मतलब टीकाकरण 50% के ऊपर जैसा इट डिपेंड्स ऑन डेली सर्वे, जितने आइडेंटिफाई हो रहे हैं उनमें से 60-70% हम टीकाकरण उसी दिन कर रहे थे। सर शॉर्ट में सर आंकड़े जो है आप बता दें कि किस प्रकार जो है राज्य सरकार पूरी तरह से कोशिश कर रही है नियंत्रण में लाने के लिए। आंकड़ा बता दिया ना। हिंदी में सर, हिंदी में। एक मिनट सर, देखो, एक मिनट, इसके लिए पहला जो गोवर अफेक्टेड एरियाज है 825